संतोष देशमुख हत्या प्रकरणासोबतच महाराष्ट्रात सध्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणही चांगलंच गाजतंय। याच प्रकरणी केलेल्या एका विधानामुळे भाजप आमदार सुरेश धस हे आता अडचणीत आलेत। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरत सुरेश धस यांनी प्रशासनाची धांदल उडवून दिली आहे। पण हेच सुरेश धस सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू प्रकरणात दोषी असलेल्या पोलिसांना माफ करा असं आवाहन करत असल्यानं आता ते टीकेच्या केंद्रस्थानी आलेत। सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळावा आणि दोषी पोलिसांवर कारवाई व्हावी म्हणून परभणीत एक लॉंग मार्च निघाला होता। या लॉंग मार्च मध्ये भाजप आमदार सुरेश धस आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर शनिवारी सहभागी झाले होते। या दोघांच्या मध्यस्थीनं हा मार्च नाशिक येथे स्थगित झाला। पण या मार्चला संबोधित करतानाच धस यांनी केलेल्या विधानामुळे ते सध्या अडचणीत आलेत। धस म्हणाले, सोमनाथच्या प्रकरणातील पोलिसांची सरकारकडून कान उघाडणी करण्यात आली आहे, त्यामुळे त्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी लावून धरू नये असं माझं वैयक्तिक मत आहे। जसं काही गोष्टींमध्ये मोठ्या मनानं माफ केलं जातं तसंच तुम्हीही त्यांना काही गोष्टींमध्ये माफ करावं असं धस म्हणालेत। धस यांच्या याच विधानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय। फक्त पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्तिक होणार नाही। त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणे आता डिपार्टमेंटने केलेली आहे। गुन्हेच दाखल व्हावे असं काही आग्रह धरू नये असं माझं मत आहे भाऊ। त्याच्या उपर तुम्ही जसं म्हणा त्याच्या उपर 156(3)चा रस्ता तुम्हाला मोकळा आहे बरं का, त्याचा वापर तुम्ही करू शकता, परंतु संघर्ष न करता त्यांनाही एकदाच जसं काही गोष्टीमध्ये माफ केलं जातं मोकळ्या मनाने मोठ्या मनाने, तसं काही गोष्टी माफ करावं अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो। आणि जे काही मला वाटतं आता ॲडिशनल साहेब आले त्यांनी आणि पालकमंत्र्यांनी जाहीर करावं। विरोधकांनी धस यांचा हा व्हिडिओ पोस्ट करत त्यांना लक्ष्य केलंय। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही धस यांना खडे बोल सुनावलेत। भाजपचे आमदार सुरेश धस यांचा दुटप्पीपणा बघा। एकीकडे सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चात सुरेश धस सहभागी होतात आणि दुसरीकडे म्हणतात की पोलिसांवर गुन्हे दाखल करू नका। भाजप आमदार पोलिसांना क्लीन चिट का देत आहेत? सोमनाथ सूर्यवंशी यांच्या जीवाची किंमत नाहीये का? एका आईनं आपला मुलगा आणि कुटुंबानं आधार गमावलाय आणि पोलिसांना फक्त सुनावलं म्हणून सोडून द्यायचं? हा न्याय असू शकतो का? सुरेश धस यांना परभणी प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय का मिळू द्यायचा नाहीये असा संतप्त सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही धस यांच्यावर निशाणा साधलाय। ते म्हणाले, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी राजकारण करून आपली पोळी भाजण्याचा प्रकार करू नये। जर आपल्या क्षमा याचनेचे भाव असतील तर कृपया आपण हिमालयात जा आणि साधू संत व्हा आणि वाल्मिक कराडला माफ करा। सोमनाथ सूर्यवंशीला माफ करा ही सुरेश धस यांची भावनाच वर्णवर्चस्ववादी आहे। कोणत्याही परिस्थितीत अक्षय शिंदे, सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना माफी नाही अशी भूमिका आव्हाड यांनी यावेळी मांडली आहे। 10 डिसेंबर 2024 ला संविधानाच्या शिल्पाची विटंबना केल्यानंतर परभणीत निदर्शनं करण्यात आली होती। यावेळी काही समाजकंटकांकडून या आंदोलनाला हिंसक वळण देण्यात आलं। त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत काही आंदोलकांना ताब्यात घेतलं। यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी याला देखील पोलिसांनी कस्टडीत घेतलं होतं। पोलीस कस्टडीत असतानाच सोमनाथचा मृत्यू झाला। सोमनाथचा मृत्यू हा पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळेच झाला असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलाय। त्यानंतर सोमनाथला न्याय द्या म्हणून ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले तर दोषी पोलिसांना बडतर्फ करा अशी मागणी देखील कुटुंबियांनी लावून धरली। याच न्यायाच्या मागणीसाठी 17 जानेवारीला परभणीमधून मुंबईच्या दिशेनं एक लॉंग मार्च निघाला। 23 दिवस हा लॉंग मार्च सुरू होता। परभणी, जालना, संभाजीनगर इथून हा लॉंग मार्च 7 फेब्रुवारीला नाशिकला पोहोचला। यानंतर 8 फेब्रुवारी रोजी पालकमंत्री मेघना बोर्डीकर, भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी नाशिकला जाऊन या आंदोलकांच्या 15 मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आणि हा मोर्चा स्थगित झाला। परंतु यावेळी आंदोलकांना संबोधित करताना सुरेश धस यांनी पोलिसांना मोठं मन करून माफ करा असं आवाहन केल्यानं ते टीकेच्या केंद्रस्थानी आलेत।
सध्या सोशल मीडियावर धस यांच्या विधानावर प्रतिक्रिया येत असून विरोधकांनी त्यांना फैलावर घेतलंय. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी हिरो ठरलेले सुरेश धस आता एका विधानामुळे झिरो झाल्याचं पाहायला मिळतंय. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.